न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याआड काही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत का या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे। मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये घडत असलेल्या सुप्त हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे ही चर्चा 2019 पासून एकमेकांविरोधात लढत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाची आहे। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली दौऱ्यावर जाण्याच्या काही तास आधीच भाजप आणि उद्धव ठाकरेंचं पडद्यामागून मनोमिलन सुरू असल्याचा संकेत म्हणून उद्धव ठाकरेंनी नुकत्याच एका सोहळ्याला लावलेल्या हजेरीकडे पाहिलं जात आहे। नेमकं काय घडलंय हे जाणून घेऊया। 16 मार्च रोजी विधानसभेमध्ये दुपारी धार्मिक स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारच्या धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या पक्षांकडून विधानसभेमध्ये भूमिका मांडताना भास्कर जाधव यांनी या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे, कुठल्याही धर्माचा उल्लेख या विधेयकात नाही असं म्हणत पाठिंबा जाहीर केला होता। आश्चर्याची बाब म्हणजे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सहित समाजवादी पक्षानं या विधेयकाला विरोध केलेला असतानाच उद्धव ठाकरे मात्र सरकारच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसले। दुपारी ही चर्चा आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य यांच्यासोबतच भास्कर जाधव व इतर नेत्यांसहित भाजप नेत्यांच्या मुलाच्या लग्नाला पोहोचले। उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे भाजपा नेत्याच्या मुलाच्या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थिती लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यातही खास बाब म्हणजे ज्या नेत्यांच्या मुलाच्या लग्नाला ठाकरे सहकुटुंब गेले होते तो नेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे। उद्धव ठाकरे प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासंदर्भातील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। गेल्या काही वर्षात भाजप नेत्यांच्या कार्यक्रमांना उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावल्याचं ऐकिवात नाहीये। त्यामुळे या सोहळ्यातील ठाकरेंचा लाड आणि त्यांच्या कुटुंबासोबतचा स्टेजवरील फोटो चर्चेचा विषय ठरतीये। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची विधान परिषदेचा कार्यकाळ संपत चालला असून निवडून पुन्हा येण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार असं चित्र दिसतंय। त्यामुळे आता भाजपासोबत जवळीक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अशी शंकाही उपस्थित केली जाते। आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वीच शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसंदर्भात एकनाथ शिंदेंना फोन केला तर ते नक्की मदत करतील असं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं। शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंनी एकनाथ शिंदेंना फोन केला होता, तसा फोन उद्धव ठाकरेंनीही करावा असा सल्ला म्हस्केंनी दिला असून राजकीय तडजोडीची ही ऑफर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। त्यातच आता उद्धव ठाकरे आणि भाजपाची जवळीक वाढल्याच्या चर्चेला उधाण आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।